नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी विनोद मुंडे सर, संचालक यशवंत अकॅडमी, किनवट. आज मी आपल्यासमोर काही वयवारीचे प्रश्न घेऊन येत आहे, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून जर पाहिलं तर अतिशय महत्त्वाचे आहेत. जसं की आता पहिला प्रश्न पहा. जान्हवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. त्या दोघींच्या वयाची बेरीज 49 वर्ष असल्यास जान्हवीच्या आईचे वय किती? तर या ठिकाणी पहा, जान्हवीची आई तिच्यापेक्षा 27 वर्षांनी मोठी आहे आणि जान्हवी तिच्या आईपेक्षा 27 वर्षांनी लहान आहे. याचा अर्थ त्या दोघींच्या वयामध्ये 27 वर्षाचा फरक आहे. म्हणजे त्या दोघींच्या वयातला फरक दिला आहे आपल्याला 27 आणि त्या दोघींच्या वयाची बेरीज या ठिकाणी आपल्याला दिली आहे 49 वर्ष आणि आपल्याला जान्हवीच्या आईचं वय विचारलं आहे. मला सांगा, या ठिकाणी बेटा तिची आई मोठी असेल का जान्हवी मोठी असेल? तर कधीही आपल्या मुलीपेक्षा आईच कशी असणार? मोठी असणार. मग या ठिकाणी आपल्याला तिच्या आईचं वय विचारलं, म्हणजे आपल्याला या ठिकाणी मोठ्या व्यक्तीचं वय काढायचं आहे. कधी? जेव्हा 2 व्यक्तींच्या वयातला फरक दिला असेल आणि 2 व्यक्तींच्या वयाची जर बेरीज दिली असेल, तर मोठ्या व्यक्तीचं वय आपल्याला काढायचं आहे. जसं की आता उदाहरणामध्ये तिच्या आईचं वय आपल्याला विचारलं, म्हणजे आई मोठी असेल, ठीक आहे? तर अशा वेळेस काय करायचं? त्या 2 संख्यांची बेरीज करायची. 27 अधिक 49 आणि भागिले 2. 27 आणि 49 9 अधिक 7 16 6 हातचे 1 5 6 7 76 आणि 76 ला जर आपण 2 न भागलं तर 2 6 1 उरला 2 16 म्हणजे 38 वर्ष हे कुणाचं वय असेल? तर जान्हवीच्या आईचं वय असेल. आता समजा याच प्रश्नामध्ये बेटा आपल्याला जर जान्हवीचं वय विचारलं असतं, जान्हवीचं वय जर विचारलं असतं, तर आता मला सांगा जान्हवी कशी आहे? आईपेक्षा लहान आहे. मग लहान व्यक्तीचं वय काढताना काय करायचं? तर याच 2 संख्यांमधला फरक काढायचा. 49 मायनस 27 भागिले 2. 49 मायनस 27. 9 मधून 7 गेले 2 आणि 4 2 गेले 2 भागिले 2. मग 22 ला जर आपण 2 न भागलं तर बे एक बे, बे एक बे. तर 11 वर्ष हे कुणाचं वय असेल? तर जान्हवीचं वय असेल. आता एकदा पडताळ करून पहा. जान्हवीच्या आईचं वय आणि जान्हवीचं वय यांची बेरीज 49 वर्ष आली पाहिजे. 38 अधिक 11 बरोबर 49 वर्ष. आणि त्या दोघींच्या वयातला फरक सुद्धा 27 वर्ष आला पाहिजे. जसं की 38 मायनस 11 करा. दोघींच्या वयातला फरक सुद्धा आपल्याला 27 वर्ष मिळेल. मग आता लक्षात ठेवा, एखाद्या प्रश्नामध्ये जर 2 व्यक्तींच्या वयातला फरक दिला असेल आणि त्यांच्या वयाची बेरीज दिली असेल आणि मोठ्या व्यक्तीचं जर वय काढायचं असेल, तर त्या 2 संख्यांची बेरीज भागिले 2 करा. मोठ्या व्यक्तीचं वय मिळेल. आणि लहान व्यक्तीचं वय जर विचारलं असेल, तर त्या 2 संख्यांमधला फरक काढा आणि त्याला 2 न भागा. येणारी संख्या आपलं लहान व्यक्तीचं वय असेल. आता तसाच एक दुसरा प्रश्न पहा. रामचे वडील त्याच्यापेक्षा 25 वर्षांनी मोठे आहेत. त्यांच्या वयाची बेरीज 75 वर्ष असल्यास रामचे वय किती? आता या ठिकाणी आपल्याला विचारलं रामचं वय. मला सांगा, रामचे वडील त्याच्यापेक्षा 25 वर्षांनी मोठे आहेत. याचा अर्थ त्या दोघांच्या वयामध्ये 25 वर्षाचा फरक आहे आणि त्यांच्या वयाची बेरीज आहे 75 वर्ष आणि आपल्याला विचारलं रामचं वय किती? मग रामचं वय म्हणजे हा लहान व्यक्ती आहे. कुणाचं विचारलं? रामचे वय. तर रामचे वय कसे काढायचे पहा. या 2 संख्यांमधला फरक घ्यायचा. जसं 75 मायनस 25 भागिले 2 करा. 75 मधून जर 25 गेले, बेटा किती येतात? 50 आणि आपल्याला माहित आहे 50 ला जर 2 न भागलं तर त्याचे निम्मे होतील. म्हणजे किती वर्ष? 25 वर्ष. हे कुणाचं असायला पाहिजे? रामचे वय. ठीक आहे. आता या प्रश्नामध्ये आपल्याला रामचे वय विचारले 25 वर्ष. पण याच प्रश्नामध्ये जर आपल्याला त्याच्या वडिलांचे वय विचारलं असतं, तर काय करायचं पहा. वडील आणि त्याच्या वडिलांचं वय किती असेल? तर वडील म्हणजे मोठा व्यक्ती. मग अशा वेळेस बेटा आपल्याला या 2 संख्यांची बेरीज करावी लागेल. 75 अधिक 25 भागिले 2. 75 अधिक 25 होतात 100 आणि 100 ला जर बेटा 2 न भागलं, तर आपलं उत्तर येईल 50 वर्ष. हे कुणाचं असायला पाहिजे? रामच्या वडिलाचं. आता एकदा पडताळ करून पहा. या दोघांच्या वयातला फरक आला पाहिजे 25. 50 आणि 25 यातला फरक किती येतो? 25 आणि दोघांच्या वयाची बेरीज पण आली पाहिजे 75. 50 अधिक 25 किती होतात? 75. तर या पद्धतीनं या प्रकारचे प्रश्न आपण एकदम शॉर्टकट मेथडने सोडवू शकतो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल, तर अशाच प्रकारचे तुम्हाला रोज व्हिडिओ पाहायला मिळतील. त्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.